हॅलो फ्रेंड्स, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण सेकंड स्टँडर्ड साठी एक EVS मधील एक नवीन आणि खूप सोपा धडा शिकणार आहोत. थिंग्स अराउंड अस. या धड्यात आपण आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या विविध वस्तूंची इंग्रजी नावे शिकू. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्हाला असेच इंग्रजी शिकायचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग आजचा धडा सुरू करूया. थिंग्स अराउंड अस. यामध्ये आपण काय पाहतोय की थिंग्स अराउंड अस. लुक अराउंड म्हणजे तुमच्या सभोवताली पहा. यू विल सी मेनी थिंग्स. एनिमल, चेअर्स, ट्रीज, वॉटर, फ्रुट्स आर सम ऑफ द थिंग्स दॅट सराउंड अस. आपल्या सभोवताली या सभोवताली आपल्या सर्व या सगळ्या गोष्टी असतात. ओके, तुम्ही सांगू शकता की तुमच्या सभोवताली काय काय दिसत आहे. त्यालाच म्हणतात थिंग्स अराउंड अस. ओके, देन नेक्स्ट इज थिंग्स म्हटलं की त्याच्यामध्ये येतात नॅचरल थिंग्स आणि मॅनमेड थिंग्स. मग द सन, माउंटन्स, फॉरेस्ट एअर, रॉक्स, रिव्हर्स, एनिमल्स अँड बर्ड्स आर एक्झाम्पल ऑफ थिंग्स दॅट आर क्रिएटेड बाय नेचर. ओके, म्हणजे त्या काय आहेत, त्या निसर्गामध्ये क्रिएट झालेल्या आहेत. तर त्याला काय म्हटलं जातं, नॅचरल थिंग्स म्हणतात. नेचर क्रिएट करतात. These natural things and not all things around us are natural. Some are made by humans. For example, our toys, bicycle, made in factories. Okay, factories is made by the carpenter. Clothes are made by tailors. These are all man-made things. समजलं? म्हणजे जे निसर्गामध्ये आपल्याला गोष्टी असतात ऑलरेडी तयार आहेत, त्या काय झालं, नॅचरल थिंग्स झाल्या. आणि ज्या मानवाने बनवलेल्या आहेत, म्हणजे एखाद्या कंपनीमध्ये असतील, एखाद्या फॅक्टरीज मध्ये असतील, म्हणजे मानवाने त्या बनवलेल्या आहेत, म्हणजे फर्निचर वगैरे, तर त्या काय झाल्या, मॅनमेड थिंग्स झाल्या. ओके, मग नॅचरल थिंग्स पाहूया आपण आणि मॅनमेड थिंग्स. तुम्ही सांगा बरं, नॅचरल थिंग्स कुठले असतील. फॉर एक्झाम्पल, नॅचरल थिंग्स मध्ये असेल माउंटन, ट्री, ॲनिमल, वाईन अँड वॉटर. ओके, आणि मॅनमेड थिंग्स कुठल्या असतील, हाऊसेस असतील, फर्निचर, टॉय, व्हेकल आणि क्लोथ. हे काय झाले, मॅनमेड थिंग्स झाल्या. सम मॅनमेड थिंग्स आर मेड फ्रॉम नॅचरल थिंग्स. म्हणजे काही मॅनमेड थिंग्स ज्या असतात, म्हणजे मानवाने बनवलेल्या थिंग्स, त्या कोणापासून बनतात, नॅचरल थिंग्सचा उपयोग करूनच त्या मॅनमेड थिंग्स बनतात. ओके, राईट. म्हणजे समजा मेडिसिन असेल तर त्यासाठी तुम्हाला ट्रीचा युज करावा लागेल. नॅचरल फर्निचर असेल त्यासाठी तुम्हाला काय युज करावा लागेल, ट्री. आणि ट्री हा काय झाला, नॅचरल थिंग्स आहे. पेपर, पेपर काय झालं, हे झाडाच्या ह्याच्यापासूनच बनलं जातं, म्हणजे ट्रीज पासूनच युज केलं जातं पेपर बनवण्यासाठी. ते झाली नॅचरल थिंग्स पासून मॅनमेड थिंग्स क्रिएट करणं. किंवा वुडन आयटम्स असतील तुमचे कुठले, त्यासाठी तुम्ही काय करणार आहात, नॅचरल थिंगचा वापर करणार आहात. ओके, देन सेकंड इज ए प्रॅक्टिस झोन. प्रॅक्टिस झोन मध्ये आपण पाहूया की नॅचरल थिंग्स असेल तर एन लिहायचा, आणि मॅनमेड थिंग्स असेल तर एम, मॅनमेडचा एम लिहायचा. ओके, मग इग्लू काय आहे, ते मॅनमेड आहे, माणसाने बनवलेलं आहे. बर्ड्स या नॅचरल थिंग्स आहेत, एन लिहिला. देन बॉल, बॉल हा मॅनमेड आहे. देन एअर बलून, एअर बलून काय आहे, मॅनमेड आहे. देन ट्री ही नॅचरल आहे. चिकन हे काय आहे, नॅचरल आहे. समजलं, नॅचरल आणि मॅनमेड समजलं का. नॅचरल म्हणजे निसर्गामध्ये ऑलरेडी उपलब्ध असतात त्या, आणि मॅनमेड म्हणजे आपण माणसाने बनवलेल्या असतात त्या. ओके, देन नेक्स्ट पाहता होता आपण लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स. Look at the picture below. You can see different things such as a boy, mountain, tree, animal and birds. Okay, आपल्याला हे सर्व दिसते. Animal, tree, birds, boy and fish are living things. Living things झाल्या म्हणजे त्या जीवन जगतात, त्या काय झाल्या, लिव्हिंग थिंग्स. कुठलं, ॲनिमल असेल, ट्रीज असेल, बर्ड्स असेल, बॉय असेल, फिश असेल, ह्या लिव्हिंग थिंग्स आहेत. ओके, आणि माउंटन, सॉइल, एअर आर नॉन लिव्हिंग थिंग्स. नॉन लिव्हिंग थिंग्स आणि लिव्हिंग थिंग्स समजल्या का. लिव्हिंग कशाला म्हणतात, ज्या जगतात त्या लिव्हिंग थिंग्स आहेत, म्हणजे ज्या ग्रोथ करू शकतात, ज्या अन्न खाऊ शकतात, ज्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात, ते काय झाल्या, लिव्हिंग थिंग्स, म्हणजे ज्या जगतात स्वतःचं जीवन. आणि नॉन लिव्हिंग थिंग्स म्हणजे त्या आपण म्हणू शकतो त्याला की त्या कृत्रिम गोष्टी आहेत. ओके, माउंटेन असेल, सॉइल म्हणजे माउंटेन आहे, सॉइल आहे किंवा हवा आहे, तर त्या काय झाल्या, तुमच्या नॉन लिव्हिंग थिंग्स झाल्या.
Let's us find out why. Look at each of the picture given below. These are some of the activities that living things can do. Okay, living thing activities करतो त्या झाल्या living things. लिव्हिंग थिंग्स मूव्ह ऑन देअर ओन, स्वतःहून त्या काय करतात, मूव्ह होतात, एका ठिकाणाहून दुसरीकडे जातात. समजलं? म्हणजे हा डॉगी बघा, डॉगी हा मुलगा आणि हे दोघं लिव्हिंग लिव्हिंग थिंग्स झाल्या का, ते मूव्ह होतात, एका ठिकाणाहून दुसरीकडे चाललेले आहेत. लिव्हिंग थिंग आर ब्रीथ. ओके, ते श्वास घेतात. लिव्हिंग थिंग त्यांना ब्रीथ करतात त्या, ते झाल्या लिव्हिंग थिंग्स. देन लिव्हिंग थिंग्स मध्ये आपण पाहू शकतो, लिव्हिंग थिंग्स आर ऑल अराउंड अस. लिव्हिंग थिंग्स कॅन इट फूड, लिव्हिंग थिंग्स प्रोड्यूस बेबीज, लिव्हिंग थिंग्स ग्रो, म्हणजे त्या बेबीज प्रोड्यूस करू शकतात, जेवण जेवू शकतात आणि त्या वाढू शकतात, त्या झाल्या लिव्हिंग थिंग्स. लिव्हिंग थिंग ऑल्सो हॅव फिलिंग्स, त्यांना फिलिंग्स असतात. म्हणजे लिव्हिंग थिंग्सला तुम्ही जर कट केलं, त्याला कापलं, तर त्यातून ब्लड येईल, किंवा आपलं जर लहान बेबीज असेल तर बेबीज, किंवा आपलं कोणालाही जर आपण फिलिंग चिमटा घेतला, गुदगुल्या केल्या, तर त्यावेळेस काय होतं, ते फिलिंग्स क्रिएट होतात. हसणं, रडणं, सॅड होणं, ह्या ज्या काय असतात त्या फिलिंग्स लिव्हिंग थिंग्स मध्ये असतात. ह्युमन्स आर लिव्हिंग बी. ह्युमन्स काय आहे, म्हणजे मानव काय आहे, लिव्हिंग मध्ये असतो, लिव्हिंग थिंग झाली. वी लाभ व्हेन वी आर हॅपी, आपण हसतो किंवा जेव्हा आपण हॅपी असतो तेव्हा, आणि आपण रडतो किंवा आपण आपल्याला काही दुःख झालं की तेव्हा, किंवा आपल्याला काही आजारी आजारी पडलो, पेन झाला, त्रास झाला, तर त्यावेळेस आपण क्राय करतो किंवा रडतो. म्हणजेच काय झालं, ह्या लिव्हिंग थिंगचे काही हे झाले की प्रोडक्ट झाले की तुम्ही ती लिव्हिंग थिंग्स कसे ओळखणार आहे. लिव्हिंग थिंग्स ओळखण्यासाठी तुम्हाला ते का इट करत असेल, ते बेबी प्रोड्यूस करू शकत असेल, त्या ग्रो होऊ शकत असतील, त्यांना एक फिलिंग्स असतात. ओके, ते झाले लिव्हिंग थिंग्स. इट इज अलाइव्ह, फर्स्ट सीन लेसन, लिव्हिंग थिंग्स अँड नॉन लिव्हिंग थिंग्स. ओके, लिव्हिंग थिंग्स आपल्याला कुठले, म्हणजे जर लिव्हिंग थिंग्स असेल तर टिक करायचं. ओके, लिव्हिंग थिंग्स कॅन ग्रो, can produce babies, need food and water, can breathe, and are alive. Okay. And the non-living things काय असतं, cannot grow, cannot reproduce, do not need food or water, do not breathe, or are not alive. या काय झाल्या, नॉन लिव्हिंग थिंग्स झाल्या. देन एक्सप्लोरिंग द वर्ल्ड ऑफ थिंग्स, आपल्याला जे एक्सप्लोर करायचे लिव्हिंग थिंग्स वर्सेस नॉन लिव्हिंग थिंग्स, आपल्याला कम्पेअर करून दाखवायचंय. मग लिव्हिंग थिंग्स प्लांट असतील किंवा अॅनिमल्स असतील, किंवा नॉन लिव्हिंग थिंग्स कुठल्या कुठल्या, समजा कार असेल, कप असेल, एखादा तुमचा हे असेल, स्क्रूळ असेल, कॅप असेल, हे झालं नॉन लिव्हिंग थिंग्स. मग लिव्हिंग थिंग्स मध्ये तुम्ही लिहिणार की ते कॅन फील अँड रिॲक्ट टू टच, त्यांना फील होईल, म्हणजे लक्षात येईल, कळेल की टच केलंय किंवा रिॲक्ट करतील त्या. पण नॉन लिव्हिंग थिंग मध्ये दे डू नॉट ब्रीथ, त्या ब्रीथ करत नाही, त्यांना काहीच फिलिंग नसते. ओके, दे ग्रो ओव्हर टाइम. लिव्हिंग थिंग काय होतात, प्रत्येक वेळेस ग्रो होत चालतात, वाढत चालतात. पण नॉन लिव्हिंग थिंग डू नॉट eat food or do not grow. Okay, they are breathe. लिव्हिंग थिंग या ब्रीथ करत नाहीत. दे eat food for energy. त्या इट करतात फूड, पण ह्या करत नाहीयेत नॉन लिव्हिंग थिंग मध्ये. लिव्हिंग थिंग ह्या फूड इट करतात. देन लिव्हिंग थिंग मध्ये दे मूव बाय देम सेल्फ. ओके, दे मूव बाय देम सेल्फ. ह्याच्यामध्ये तुम्ही काय करणार, लिव्हिंग थिंग्स काय होतात, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात. दे डू नॉट हॅव बेबीज, नॉन लिव्हिंग थिंग्स मध्ये दे डू नॉट हॅव बेबीज. दे हॅव आर बेबीज और प्रोड्यूस, कोणामध्ये लिव्हिंग थिंग्स मध्ये. पण त्याच्यामध्ये नॉन लिव्हिंग मध्ये बेबीज होऊ शकत नाही किंवा रिप्रोड्यूस होत नाही. दे डू नॉट हॅव अ फिलिंग्स, त्यांना काही प्रकार कुठल्याही प्रकारचं फिलिंग्स नसतं. देन नेक्स्ट स्लाइड इज इट इज अलाइव्ह. A first science lessons, things living and non-living things. Okay. Can grow, can reproduce. समजलंय तुम्हाला, ग्रो होतात, रिप्रोड्यूस केलं जातं, बेबी नीड फूड अँड वॉटर, कॅन ब्रीथ, आर अलाइव्ह. हे काय झालं, लिव्हिंग थिंग्स झाल्या. नॉन लिव्हिंग थिंग्स मध्ये कुठल्या आल्या, कॅन नॉट ग्रो, कॅन नॉट रिप्रोड्यूस, डू नॉट नीड नो फूड और वॉटर, डू नॉट ब्रीथ, आर नॉट अलाइव्ह. राईट. देन आपण पाहूया की लिव्हिंग थिंग्स आणि नॉन लिव्हिंग थिंग्स मध्ये तुम्हाला सांगितलं मी
हे रिझल्ट दिलं क्लासरूम मध्ये तुम्हाला जर दिलं मी की लिव्हिंग थिंग्स कुठल्या आहेत आणि नॉन लिव्हिंग थिंग्स कुठल्या आहेत क्लासरूम मध्ये, तर तुम्ही सांगा. तर लिव्हिंग थिंग्स मध्ये कुठल्या येतील? तुमच्या क्लासमध्ये गर्ल्स आहेत, बॉईज आहेत, टीचर आहेत, देन तुमच्या तुम्ही जिथे एज्युकेशन घेताय, कॉलेज असेल, स्कूल असेल, त्यामध्ये प्रिन्सिपल आहे, कॅट आहे, ओके, तुमच्या स्कूलमध्ये ट्री आहे, बेबी आहे, बर्ड आहेत. पण नॉन लिव्हिंग थिंग्स कुठल्या आहेत? याच क्लासरूम मध्ये बघा, टेबल आहे, चॉक्स आहेत, बुक्स आहेत, बोर्ड आहेत, बॅग आहे, फॅन आहे, चेअर आहे आणि बेंच आहेत. ह्या काय झाल्या तुमच्या नॉन लिव्हिंग थिंग्स झाल्या. समजलं? काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करा. थँक्यू.